संक्रांत हा खरं तर 3 दिवसांचा सण असतो आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. तर येत्या 13 जानेवारीला आहे भोगी. तर भोगीला आपल्या आयुष्यातलं दुःख कमी करण्यासाठी, संकट अडचणी कमी करण्यासाठी या दिवशी कुठल्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे, मुळात भोगी हा दिवस कसा साजरी करायचा आणि भोगी म्हणजे नक्की काय, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, भोगीच्या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. भोगी याचा अर्थ असा आहे की खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा म्हणजे उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण बऱ्याचदा आपले जे घरातले मोठे लोक असतील तर त्यांच्याकडून आपण ऐकलं असेल. याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा किंवा उपभोगणारा. तर भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो. येत्या 13 जानेवारीला हा सण आहे. या दिवशी सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी उठून घर स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर घराच्या बाहेरचा जो परिसर आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला परिसर जो आहे तो स्वच्छ करायचा आहे. दारासमोर तुम्हाला